नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश हा इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये होता. तेव्हा आपल्या देशातील जनतेवरती अनेक प्रकारचा अन्याय अत्याचारही झालेला आहे. तसेच दुसरी गोष्ट किंवा दुसरी बाजू याचा जर विचार केला, काही नवीन तंत्रज्ञान, काही नवीन सामाजिक सुधारणा याही जे की आपल्या देशासाठी हितकर काही गोष्टी आहेत, त्या इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये निर्माण झालेल्या दिसून आलेल्या आहेत. तेव्हा आपला भारत देश हा पूर्वापार कालापासून एक आगळी-वेगळी संस्कृती जपत आलेला आहे. आपल्या देशातील लोकांवरती भारतीय संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेला दिसून आलेला आहे. आपली जी काही भारतीय संस्कृती आहे, ही संस्कृती तसं पाहिलं तर आरोग्य, त्यानंतर मानसिक शांती या सगळ्या गोष्टीचा विचार करून भारतीय संस्कृती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये नवीन ज्या काही सुधारणा व्हायच्या तेव्हा किंवा नवीन काही क्रांती व्हायची आणि ते विचार स्वीकारत असताना भारतीयांना काही काही वेळेस कठीण जायचं आणि समाजामध्ये तर्क-वितर्क निर्माण व्हायचे. अशा प्रकारचं हे विचार स्वीकारत असताना भारतीय माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची चलबिचल निर्माण व्हायची. द्विधा अवस्था निर्माण व्हायची. तेव्हा ज्या काही नवीन सुधारणा किंवा नवीन काही गोष्टी आपल्या देशामध्ये स्वीकारल्या जायच्या, निर्माण व्हायच्या, त्यावेळेस भारतीय व्यक्तीमधील असणारं मानसिक स्थान किंवा भारतीय माणसांच्या मनामध्ये येणारे तर्क-वितर्क या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणारा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा पाठाचं नाव आहे GIP रेल्वे. हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. लिहा. GIP रेल्वे. GIP रेल्वे. प्रबोधनकार ठाकरे. या पाठाचे लेखक आहे लेखकाचं पूर्ण नाव लिहा. केशव सीताराम
ठाकरे, केशव सीताराम ठाकरे. जन्म 1885. मृत्यू आहे 1973. 1973. प्रबोधनकार ठाकरे हे जे लेखक आहेत, हे एक इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार, समाजसुधारक, फरडे वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. बघा, इतिहासकार, ऐतिहासिक लेखन करणारे लेखक, नाटककार, नाटके लिहिणारे लेखक, त्यांना नाटककार असं म्हणलं जातं. त्यानंतर वृत्तपत्रकार, वृत्तपत्रकार हे आहेत. व्यंगचित्रकार, व्यंगचित्र काढणारे चित्रकार आहेत. आणि समाजसुधारक, समाजसुधारक म्हणूनही त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. आणि फरडे वक्ते म्हणजे अत्यंत प्रसिद्ध असणारे असे हे वक्ते आहेत, व्याख्याते आहेत. त्यांचे काही साहित्य कृतीविषयीची माहिती आपण इथं अभ्यासूया. साहित्य लेखन. साहित्य लेखन यामध्ये नाटके त्यांनी लिहिलेली आहेत. तर काही नाटके कोणकोणती आहेत ते पाहूया. खरा ब्राह्मण हे नाटक आहे. टाकलेले पोर, टाकलेले पोर हे सुद्धा नाटक आहे. त्यानंतर काही वैचारिक लेखन पण त्यांनी केलेलं आहे. वैचारिक ग्रंथ, वैचारिक ग्रंथ. वैचारिक ग्रंथामध्ये कुमारिकांचे शाप, कुमारिकांचे शाप. दुसरा आहे भिक्षुकशाहीचे बंड, भिक्षुकशाहीचे बंड, भिक्षुकशाहीचे बंड. त्यानंतर काही ऐतिहासिक पुस्तकेही त्यांनी लिहिलेली आहेत.
ऐतिहासिक किंवा इतिहासविषयक ज्याला आपण असं म्हणूया, ऐतिहासिक ग्रंथांचंही त्याने लेखन केलेलं आहे. ते कोणकोणते ते पाहूया आपण. लिहा. ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास. ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास. साद्यंत इतिहास. दुसरा आहे हिंदवी स्वराज्याचा खून. हिंदवी स्वराज्याचा खून. त्यानंतर कोंदणाचा टणत्कार. कोंदणाचा टणत्कार. हे इत्यादी असणारे ऐतिहासिक ग्रंथाचं त्याने लेखन केलेलं आहे. बघा इकडे लक्ष द्या. लेखकाचा जन्म आणि लेखकाचं जे काही पूर्ण नाव आहे ते आहे केशव सीताराम ठाकरे. अशा प्रकारचं जन्म आहे 1885, मृत्यू 1973. साहित्य लेखन त्यांचे नाटके, त्यामध्ये पहिला नाटक जे आहे खरा ब्राह्मण, टाकलेले पोर. त्यानंतर वैचारिक ग्रंथांचंही त्यांनी लेखन इथे केलेलं आहे. यामध्ये कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड आणि ऐतिहासिक ग्रंथ, त्यामध्ये ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून आणि कोंदणांचा टणत्कार. कोंदणांचा टणत्कार अशा प्रकारचं हे लेखन त्यांनी इथे केलेलं आहे. आणखी काही त्यांचं लेखन आहे, यामध्ये पाहूया आपण. चरित्रात्मक लेखनही त्यांनी केलेलं आहे. चरित्रात्मक लेखन. त्यामध्ये लिहा पहिला चरित्रात्मक लेखन या प्रकारामध्ये संत रामदास, पंडिता रमाबाई. संत रामदास, पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई. तिसरा आहे संत गाडगे महाराज.
संत गाडगे महाराज हे चरित्रात्मक लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांचं एक आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. आत्मचरित्र. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे माझी जीवनगाथा. माझी जीवनगाथा. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्रही त्यांचं असलेलं प्रसिद्ध आहे. बघा, चरित्रात्मक लेखनामध्ये संत रामदास, पंडिता रमाबाई आणि संत गाडगे महाराज यांच्या चरित्रावर केलेलं लेखन असलेलं ते चरित्रात्मक लेखन. त्यानंतर आत्मचरित्र आहे त्यांचं माझी जीवनगाथा. हे आत्मचरित्र म्हणजे स्वतःवरचं किंवा स्वतःच्या जीवनावर केलेलं त्यांचं हे लेखन, यास आपण आत्मचरित्र असं म्हणतो. पेज नंबर 12 पेज नंबरवरती हा पाठ आहे, पहा. सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे. आता इकडे लक्ष द्या. 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वे मार्ग तयार केला. इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे धावणारी प्रथमतः रेल्वे इंग्रजांनी सुरू केली भारतामध्ये. आणि मग लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल. आता रस्ता कसा आहे? लोखंडी रुळ आहे आणि या लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावरती धावणारी रेल्वे हे पाहून लोकांना खूप आश्चर्य झालेलं आहे, नवल झालेलं आहे. कारण भारतीयांना फक्त एखादी पशु गाडी ओढत असलेलं हे पाहिलेलं आहे, जसे की बैलगाडी असेल किंवा टांगा वगैरे असेल, घोड्याने ओढत असलेलं असं पाहून, म्हणून यांना इथं खूप आश्चर्य झालेलं आहे. रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास. भारतामध्ये रेल्वे सुरू झाली, पण ही रेल्वे चालू झाल्यानंतर अनेक अफवा निर्माण झाल्या आणि मग या अफवामधून मार्ग काढत काढत सुरू झालेला रेल्वेचा हा प्रवास, याचं सुंदर असं वर्णन इथं आहे. याचे अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे. ही जी रेल्वे चालू झाली आणि या रेल्वेमुळे अनेक अफवा भारत देशामध्ये निर्माण झाल्या. मग या सर्व अफवामधूनही रेल्वेने केलेला प्रवास, या सगळ्यांचं वर्णन अत्यंत मार्मिक शब्दामध्ये लेखकाने इथं केलेलं आहे. ते आपण इथं अभ्यासणार आहोत. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी केला. आता मुंबई प्रांतामध्ये रेल्वे असावी अशा प्रकारचा उठाव जो आहे तो प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी सुरुवातीला केलेला आहे की आपल्या मुंबई प्रांतामध्ये रेल्वे असावी. मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई
डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठजींचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच. आता यामध्ये जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना अनेकांचंही सहाय्य पाठबळ त्यांना होतं. त्यामध्ये मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास, तसेच आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून इत्यादी लोकांचं त्यांना पाठबळ म्हणजेच सहाय्य होतं. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकरी रस्त्याचा तयार झाला. कोणत्या इसवी सनमध्ये? सन 1853 मध्ये. ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा म्हणलेला आहे इथं. पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकरी रस्त्याचा तयार झालेला आहे. आता हा 1853 मध्ये सुरू झालेला आहे. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली. आता ज्यावेळेस रेल्वेच पाहिली नाहीये कधी आणि अचानक रेल्वे धावणार आहे आणि मग रेल्वेचं कशा प्रकारचं चित्र असणार आहे, ते कशी धावणार आहे याविषयीची चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आणि त्यामध्ये लोखंडी रुळावरून ही वाफेच्या जोरावरती लोखंडीच असणारी ही रेल्वे धावेल अशा प्रकारची जी काही माहिती लोकांना मिळायची आणि त्यामुळे मग लोकांना याचं खूप आश्चर्य वाटायचं. अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. बघा, मुहूर्त ठरला गेला आणि पहिली आगीनगाडी म्हणजेच रेल्वे भारतामध्ये केव्हा सुरुवात झालेली आहे तर दिनांक 18 एप्रिल सन 1853 आणि वार सोमवार सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे, लिहा. दिनांक 18 एप्रिल 1853 1853 रोजी वार सोमवार आणि वेळ आहे सायंकाळी 5 वाजता. मुंबईहून सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. मुंबईहून निघाली. बघा, रेल्वे धावण्याचा किंवा रेल्वे सुरू करण्याचा मुहूर्त ठरला गेला. यामध्ये दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. म्हणजे हे एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी होता. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून 10 मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले. बघा, आता रेल्वेचं स्वागत कशा प्रकारचं करण्यात आलेलं आहे त्याचं अत्यंत सुंदर असं वर्णन लेखकाने इथं केलेलं आहे. पाना फुलांचे हार आहेत, तोरणे आहेत, निशाणे आहेत, हे सर्व असं लावून अत्यंत सुंदर असं प्रकारचं त्या रेल्वेचं शृंगारलेलं होतं आणि 10 मोठे
खोलीवजा डबे श्रंगारलेले, म्हणजे मोठे. आता रेल्वेचे डबे आपण पाहिलेलेच आहे. खोलीसारखे खूप मोठे असणारे हे डबे शृंगारलेले आहेत. इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे. आता इंजिन जे आहे त्यावरती इंग्रजांचंच त्यावरती निशाण फडकत असलेलं आहे. डब्यात गादीच्या खुर्च्या, कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर. डब्यामध्ये गादीच्या खुर्च्या आहेत, कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर सर जमशेटजी, जेजेभाई, नानाशंकर शेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले. आता यामध्ये त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी पुढाकार घेतलेला होता त्यांच्याशी ज्यांनी सहाय्य केले होते ते सर्वजण या सुरुवातीला जी काही रेल्वे धावत आहे तर यामध्ये ते डब्यामध्ये बसलेले आहेत. बरोबर 5 वाजता आगगाडीने कूक शिट्टीचा करणा फुंकून आपल्या भकभक फकफक प्रवासाला सुरुवात केली. बघा, सर्वजण बसलेले आहेत आणि ठरलेल्या वेळी मग बरोबर 5 वाजता आगगाडीने कूक असा शिटीचा करणा फुंकून आपल्या भकभक आणि फकफक प्रवासाला सुरुवात केली. आपण रेल्वेचा प्रवास केलेले आहोत. जेव्हा रेल्वे स्टेशनहून निघते त्यावेळेस खूप मोठ्या आवाजामध्ये ती हॉर्न वाजवते, तिचा करणा फुंकते आणि मग ती भकभक फकफक असं करत प्रवासाला सुरुवात करते. आणि अशाच प्रकारचं मग या ठिकाणी प्रवास रेल्वेने सुरू केलेला आहे. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखावर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आवासून उभे होते. आता मुंबई ते ठाणे ही रेल्वे मुंबईहून ठाण्याला निघालेली आहे आणि या रेल्वेच्या दोन्ही बाजूला म्हणजे रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला आपल्या भारतातील म्हणजे भारतीय जे लोक आहेत ते आश्चर्यचकित होऊन पाहत होते. कारण त्यांना असं वाटायचं की हे विंग्रेजी चमत्कारच आहे, जी की वाफेवरती रेल्वे चालत आहे. ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही, दोन नाही, 10 डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करत लोखंडी रुळावरून. इथं लोकांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे. ते म्हणतात की इथं ना बैल, ना घोडा, ना रेडा म्हणजे कसल्याही प्रकारचं पशु या गाडीला ओढण्यासाठी नाहीये आणि एक डब्बा नाही आहे तर जवळजवळ असे 10 डब्बे ओढत वाफेच्या जोरावरती ही रेल्वे धावत आहे. म्हणून हा चमत्कारच आहे असं इथं लोकांना वाटत होतं. झुकझुक करत लोखंडी रुळावरून कमाल आहे बुवा या विंग्रेजांची. आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावली. बघा, हे म्हणू लागले की खरंच या विंग्रेजांची कमाल आहे की विस्तव आणि पाण्याची सांगड घालून त्या वाफेच्या जोरावर या रेल्वेला धावायला ते लावतात. खरंच आश्चर्य आहे. अशा प्रकारचं आश्चर्यकारक शब्द या ठिकाणी लोक बोलू लागलेले आहेत. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. आता या रेल्वेचा किंवा या रेल्वे गाडीचा प्रवास कसा होता? मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे भारतामध्ये धावलेली आहे आणि ही रेल्वे धावत